नमस्कार मंडळी, आज हार्ट ऑफ सिटी सदाशिव पेठेमध्ये मी उभा आहे आणि सदाशिव पेठेमध्ये तुम्ही रेडी पोझिशन आणि मोठ्या कार्पेटचे 2 BHK फ्लॅट शोधत असाल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे आणि आजचा जो व्हिडिओ तो दोन्ही तुमच्यासाठी खूप खास होणार आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, कारण की हा प्रोजेक्ट जो आहे तो या विसिनिटीचा सगळ्यात टॉलेस्ट प्रोजेक्ट आहे, सगळ्यात उंच प्रोजेक्ट आहे आणि खरंच खूप सुंदर प्रोजेक्ट आहे। आपण जो ॲक्च्युअल फ्लॅट आहे तो सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। आता आपण या प्रोजेक्टला अजून सविस्तर समजून घेऊया। टोटल 12 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये टोटल 3 बंगले होते। ते बंगले डिमॉलिश करून इथं हा प्रोजेक्ट उभारण्यात आलेला आहे। या भागातला हा सगळ्यात उंच असा प्रोजेक्ट आहे। 11 मजल्याचा हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये एका फ्लोअरला टोटल 3 फ्लॅट देण्यात आले। 33 युनिटचा 33 घरांचा हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस देण्यात आलेले आहेत। गेट जे आहे ते 3 असणार आहेत या प्रोजेक्टला आणि या प्रोजेक्टमधून जो व्ह्यू मिळतो तो खरंच खूप सुंदर व्ह्यू मिळतो। 7व्या मजल्यापर्यंत तुम्हाला या भागातली जेवढी ग्रीनरी आहे ती सगळी बघायला मिळते आणि पुणे महानगरपालिकेचं जे गार्डन आहे ते या प्रोजेक्टला अगदी लागून आहे। तर त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी लहान मुलं असतील किंवा सिनियर सिटीजन असतील तर त्या पुणे महानगरपालिकेचा जो गार्डन आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आनंद इथे घेता येणार आहे। 7व्या मजल्यापासून ते 11व्या मजल्यापर्यंत तुम्हाला पर्वतीचा व्ह्यू मिळतो एका साईडनी। दुसऱ्या साईडनी तुम्हाला जो सिलाई चौक आहे, जी मोठी बिल्डिंग आहे अवंती, ती सुद्धा इथून दिसते। तर पूर्ण सिटीचा जो व्ह्यू आहे तो खूप इथून छान मिळतो। टोटल आता जे अवेलेबल फ्लॅट आहे 2 BHK त्याच्यामध्ये 2 कार्पेट देण्यात आले, 890 स्क्वेअर फूट आणि 905 स्क्वेअर फूट, जे की रेडी पोझिशन आहे। आता ह्याच्यात ॲम्युनिटीजमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला जो स्काय लाऊंज असतो, जिथे तुमचं पार्टी फंक्शन होऊ शकतं, ते तुम्हाला टेरेसवर देण्यात आलेले आहे, जिथे तुमचा साधारणतः 50-60 लोकांचा कार्यक्रम आरामशीर होऊ शकतो। वेल इक्विप्ड जिम इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे। व्ह्यू डेक तुम्हाला इथून देण्यात आलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त जेवढा कॉमन एरिया आहे तिथं जी इलेक्ट्रिसिटी येणार आहे ती सुद्धा सोलरची इथे असणार आहे। त्या व्यतिरिक्त सोलर वॉटर हीटर पण तुम्हाला देण्यात आले, ज्यामुळे गरम पाणी जे आहे ते तुमच्या घरामध्येच इथे येणार आहे आणि प्रत्येक फ्लॅटला पार्किंग इथं तुम्हाला मिळणार आहे। ही जी तुम्ही स्टॅक पार्किंग बघताय या टाईपच्या पार्किंग इथे असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जे रोलिंग पार्किंग असतं त्या साईडला, म्हणजे पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी सगळ्या गोष्टी इथं करण्यात आलेल्या आहेत। तर 2 टाईपच्या पार्किंग तुम्हाला इथे मिळणार आहे। 24/7 सिक्युरिटी सुद्धा इथे असणार आहे आणि प्रोजेक्टचं लोकेशन खूप उत्तम आहे। नुमोवी शाळा, SP कॉलेज 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। टिळक रोड अगदी लागूनच आहे आणि अलका चौक असेल किंवा सारसबाग अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। हार्ट ऑफ सिटी असा हा प्रोजेक्ट असणार आहे। आता आपण वर जाऊया आणि जो ॲक्च्युअल फ्लॅट आहे 2 BHKचा, ज्याचा कार्पेट 905 स्क्वेअर फूट आहे, तो व्यवस्थित बघून घेऊया। आता ह्या फ्लोअरला ही जी लॉबी आहे इथे 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस तुम्हाला देण्यात आलेला आहे। या साईडला एक फायर जे एक्झिट असतं ते आहे। आता जसं तुम्ही एंट्री कराल फ्लॅटमध्ये, हा 2 BHKचा 905 स्क्वेअर फूट कार्पेट असलेला ॲक्च्युअल फ्लॅट आहे। तर तुम्हाला इथे इंटरकॉम फॅसिलिटी देण्यात आलेली आहे, VDP सिस्टीम इथे असणार आहे। त्यानंतर अतिशय मजबूत असं हे दरवाजा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे। जनरली लॅमिनेटेड डोअर असतात, हे विनियर डोअर आहे। त्या व्यतिरिक्त हे जे लॉक आहे हे 5 सिलेंडरचे लॉक तुम्हाला देण्यात आले क्युबा कंपनीचे, की जे मेन डोअर असतात त्याच्यासाठी खूप चांगली कंपनी आहे। आता ही जी समोर तुम्हाला लॉबी दिसते, ह्याची जी साईज आहे ती 8.9 × 4.6 देण्यात आलेली आहे, जिथे तुम्ही शू रॅकचं जे प्रोव्हिजन आहे ते करू शकणार आहात किंवा इंटिरियर जर तुम्हाला इथे काही करायचं असेल, जे एंट्रीला करतात लोक, ते इथं तुम्ही करू शकणार आहात। आता इथून आत आल्यानंतर हा लिव्हिंग प्लस डायनिंग एरिया आहे, ज्याची साईज 13.3 × 19.9 आहे। किती स्पेशियस आहे तुम्ही बघू शकता। आता ह्याची अशी जी लांबी आहे ती आहे 19.9 आणि अशी जी आहे ती आहे 13.3। आता ह्या लिव्हिंगला लागून ह्या साईडला किचन देण्यात आलेलं आहे। आता हा फ्लॅट जरी इथं फर्निश असेल तरी तुम्हाला अनफर्निश असा फ्लॅट मिळणार आहे, तुम्ही पाहिजे तसं इंटिरियर याच्यात करू शकणार आहात। आता जिथे हा जो फ्लॅट बिल्डरनी फर्निश केला होता तर इथे देव रूम किंवा देवर आपण जो म्हणतो त्याचं सुद्धा प्रोव्हिजन अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आलेलं आहे। आता इथं प्रत्येक फ्लॅट हा वास्तुशास्त्राप्रमाणे त्या हिशोबाने ह्या देवाऱ्याची जी दिशा आहे ती ठरवण्यात आलेली आहे। एल शेप किचन ओटा तुम्हाला देण्यात आले। किचनची साईज ही 9/8 असणार आहे। या साईडला नळ जे आहेत ते जॅगवर कंपनीचे तुम्हाला देण्यात आलेले आहेत। या साईडला ड्राय बाल्कनी पण देण्यात आलेली आहे। युटिलिटी एरिया ज्याला आपण म्हणतो ती देण्यात आलेली आहे, जिथे वॉशिंग मशीन तुमचं बसेल आणि बाकीचं पण सामान बसेल, एवढी मोठी साईज देण्यात आली आहे। ड्राय बाल्कनीची जो एरिया आहे तो 3.6 × 7.9
हा ठेवण्यात आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण आतल्या साईडला आलो, म्हणजे लिव्हिंगमधून आतल्या साईडला, तर ह्या साईडला 2 बेडरूम, बेसिन, कॉमन टॉयलेट, बाथरूम हे देण्यात आले. पण समोरच्या साईडला तुम्हाला भली मोठी अशी कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे, जी की लिव्हिंगला असणार आहे. प्रत्येक फ्लॅटला ही लिव्हिंगला देण्यात आली. पण साईज जी आहे याची ती जवळजवळ 13.3 × 4.6 देण्यात आली. तर आता आपण बाहेर जाऊन कवर्ड बाल्कनी पण बघूया. आता प्रत्येक फ्लॅटच्या लिव्हिंगला ही अशी भली मोठी बाल्कनी तुम्हाला देण्यात आली. जशी मी साईज सांगितली 13.3 × 4.6 ची असणार आहे. आता 4 फीटाचं हे तुम्हाला इथं लॅमिनेटेड जे ग्लास आहे ती देण्यात आली. हे स्टेनलेस स्टीलचं याला सेफ्टी ग्रिल असणार आहे. आता या ग्लासची तुम्हाला खासियत सांगतो. जनरली टफन ग्लास जी असते, म्हणजे हिथं जी देण्यात आली ही टफन ग्लास, ही जर तुटली तर याचे गोल गोल बॉल्स होऊन खाली पडतात जमिनीवर. पण ही लॅमिनेटेड ग्लास जो असतात हा फुटला तरी जागेवरच राहतो, म्हणजे कोणाला इजा इथं काही होऊ शकत नाही. तर सेफ्टी पर्पज अतिशय उच्च क्वालिटीची अशी ही 3 लेअरची जी ग्लास आहे लॅमिनेटेड ती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आणि हे जे डोअर्स आहेत हे UPVC डोअर्स आहेत. जनरली इथे ॲल्युमिनियमचे देतात, पण इथं UPVC देण्यात आलेले आहेत. आता आपण जर आतल्या साईडला गेलो तर तुम्हाला बाहेरचा आवाज बिलकुल आतमध्ये येणार नाही. याची जी लाईफ असते ती ॲल्युमिनियमपेक्षा कित्येक वर्ष जास्त असते. आता या बाल्कनीतून तुम्हाला 7व्या फ्लोअरपर्यंत असा झाडांचाच व्ह्यू मिळतो. हे जे तुम्हाला दिसतात या कॉलनीमध्ये आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जुनी झाडं आहेत. त्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते क्लायमेट पण खूप तुम्हाला चांगलं असं बघायला भेटतं. आणि 7व्या फ्लोअरच्या जर तुम्ही वर गेलात 7, 8, 9, 10, 11 तर तुम्हाला जो पर्वतीचा व्ह्यू आहे तो इथून बघायला भेटतो. बाकी बिल्डरनी प्रत्येक गोष्ट इथं देताना, म्हणजे फिटिंग्स असतील, डोअर्स असतील, विंडोज असतील, नळ असतील, खूप छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करून जेवढं उच्च क्वालिटीच्या गोष्टी देता येतील त्या देण्याचा प्रयत्न इथं निश्चित केलेला आहे. आता आपण आतल्या साईडला जर गेलो तर या साईडला तुम्हाला एक बेडरूम देण्यात आले, ज्याची साईज 11x12 असणार आहे, ज्याला तुम्ही चिल्ड्रन बेडरूम म्हणून किंवा पॅरेंट्स बेडरूम म्हणून यूज करणार आहात. आता ह्याला जे विंडो देण्यात आलेले आहेत ते तुम्ही बघू शकता की फुल साईज विंडो तुम्हाला इथं बघायला भेटेल UPVCचा. त्याच्यामुळं उजेड जो आहे तो तुम्हाला खूप चांगला इथं मिळणार आहे. आणि हवा जी आहे ती सुद्धा तुम्हाला खूप चांगली ह्यासाठी मिळते. तर थोडंसं वातावरण जे आहे ते थोडं थंडच तुम्हाला जाणवेल. त्याचं कारण आहे की बिल्डिंगच्या 360 डिग्री झाडं जी आहेत ती खूप उंच अशी झाडं तुम्हाला इथे बघायला भेटतील. समोर साईडला गार्डन पण आहे आणि त्यामुळे झाडांचं प्रमाण जास्त असल्यामुळे हवा जी आहे ती चांगली आहे. प्रोजेक्टच्या पलीकडे टिळक रोड आहे, पण टिळक रोड जवळ असून पण टिळक रोडचा कुठलाच जो म्हणजे गर्दी गोंगाट जो आहे तो इथे तुम्हाला जाणवत नाही या प्रोजेक्टमध्ये. समोरच्या साईडला वॉश बेसिन आणि कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आले. आता जे CP सॅनिटरी फिटिंग आहे ते हिंदी वेअरचे देण्यात आले, इटालियन कलेक्शन. आणि समोर साईडला हे कॉमन टॉयलेट बाथरूम इथे असणार आहे. त्यानंतर या साईडला तुमचं मास्टर बेडरूम असणार आहे, ज्याची साईज 11x15 असणार आहे. आणि या साईडला तुम्हाला 6x6.5चं अटॅच टॉयलेट बाथरूम जे असतं मास्टर बेडरूमला ते देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता की ही जनरली साईज जी आहे ती एवढी मोठी साईज दिली जात नाही, पण हा जो फ्लॅट आहे याचा कार्पेट मोठा आहे. आता ॲज पर रेरा ही गोष्ट खूप चांगली करण्यात आलेली आहे. पहिले हे जे डक असायचे ते बाहेर ओपन व्हायचे आणि त्याच्यामुळे नंतर जर मेंटेनन्स निघाला तर खूप अडचण व्हायची. इथे लोकांना चढावं लागायचं आणि एक सेफ्टीचा फार मोठा इश्यू व्हायचा. तर ॲज पर रेरा आता हे अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे. इथे उभा राहायला पण जागा आहे आणि इथे एक विंडो देण्यात आलेली आहे. तर भविष्यात जर काही मेंटेनन्सची कामं निघली तर एक माणूस इथून आरामशीर जाऊन तर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने उभा राहून इथली जी कामं आहेत ती करू शकता. खास करून नळाचं वगैरे जर काही काम निघलं तर इथं कॉक देण्यात आलेलं आहे. तुम्ही इथंच कॉक बंद करून इथली जी कामं आहेत ती करू शकता. हे रेराच्या नॉर्म्समध्ये आल्यामुळं हा बदल इथं जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि समोर जे एलिव्हेशन दिले ते एलिव्हेशनमुळे जे टॉयलेटचे तुमच्या खिडक्या आहेत त्या सुद्धा बाहेरून दिसत नाही. आणि हे आहे मास्टर बेडरूम, याची साईज 11x15ची इथे असणार आहे. तुम्ही बघू शकता मोठा बेडरूम असल्यामुळे किती व्यवस्थित इथं बसवण्यात आलं आहे. किंग साईज बेड पण इथं बसणार आहे. आणि हा जो वॉर्डरोबचा एरिया आहे तो पूर्णपणे आतमध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळं मोठं जे वॉर्डरोब म्हणजे खास करून ब्लेझर्स वगैरे जे असतात ते टांगण्यासाठी जी जागा आहे ती व्यवस्थित इथं बसते तुमची. कारण की साईज जी आहे ती व्यवस्थित इथं देण्यात आली भिंतीमध्ये, ज्याला आपण खटकी म्हणतो ती देण्यात आलेली आहे. त्यामुळं मोठं असं वॉर्डरोब जे आहे ते तुम्हाला इथे बसवता येणार आहे. त्या व्यतिरिक्त इथे सुद्धा एक विंडो देण्यात आलेली. त्याचा फायदा काय होणार आहे की जे उजेड आहे हे फिक्स, खालून अर्धी फिक्स आहे, वरून ही खुलते हे असं. तर तुमचा जो उजेड आहे, हवा आहे ती दोन्ही तुम्हाला या साईडनी येऊ शकते. आता हे इंटिरियरमध्ये हा पडदा लावण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त समोरच्या साईडला पण जसं त्या बेडरूमला होतं तसं या बेडरूमला पण फुल साईज ज्या विंडो आहेत त्या इथे देण्यात आले. तुम्ही बघू शकता समोरच्या साईडला. तर अशा पद्धतीचा हा मास्टर बेडरूम आहे.
व्यवस्थित सुरेख असा बनवण्यात आलेला आहे. याचा जो कार्पेट आहे तो 905 स्क्वेअर फूटचा इथं ठेवण्यात आलेला आहे. आणि दुसरा एक कार्पेट आहे 890 स्क्वेअर फूटचा. तर आता आपण जो बघितला तो 905 होता. ह्याची जी पॅकेज कॉस्ट आहे ती 2,14,00,000 जाते सर्व खर्चासहित. आणि जो दुसरा 890 आहे त्याची पॅकेज कॉस्ट 1,97,00,000 जाते सर्व खर्चासहित. रेडी टू मूव्ह अशी ही प्रॉपर्टी आहे. आता इथं जेवढ्या लोकांनी फ्लॅट घेतले जनरली बँक लोनला कोणी जात नाही, ओन कॉन्ट्रिब्युशन असतं. पण सर्व बँकेचं अगदी 100% पण इथं बँक लोन इथे होऊ शकतं. बाकी इथला जो क्राऊड आहे तो मॅक्सिमम NRI क्लायंट आहे. म्हणजे इथले स्थानिकच लोक, पण जे कुठं US, अमेरिका, ऑस्ट्रेलिया भागात राहतात तेच लोक इथे घर घेतात किंवा त्या टाईपची सगळी सोसायटी इथे आहे. तर तुम्ही सुद्धा जर सदाशिव पेठेमध्ये रेडी पोझिशनचं 2 BHK बघत असाल तर तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट एक उत्तम पर्याय आहे. ताबडतोब तुम्ही राहायला येऊ शकता. आणि इन्व्हेंटरीबद्दल मी सांगायचं झालं तर खूप अशी इन्व्हेंटरी पण इथं अवेलेबल नाही आहे. 890 कार्पेटचे फ्लॅट अवेलेबल आहेत जास्तीत जास्त. हा जो कार्पेट आहे 905 तो मॅक्सिमम सोल्ड आउट आहे. 3 BHK तर पूर्णपणे सोल्ड आउट आहे. प्रत्येक फ्लोअरला एक 3 BHK सुद्धा इथे अवेलेबल होतं. म्हणजे 11 3 BHK होते जे पूर्णपणे सोल्ड आउट आहे. आता जर तुम्ही ट्रेंड बघितलं तर मोठ्या कार्पेटचा ट्रेंड आहे. मोठे घरं घेणं लोक प्रेफर करतात. तर आणि सदाशिव पेठेत तसे लँड पार्सल खूप जास्त नाही आहे की पटापट प्रोजेक्ट व्हायला, फार कमी प्रोजेक्ट बनतात. तर तुमच्यासाठी एक चांगला प्रोजेक्ट आपण आज घेऊन आलो जो की रेडी पोझिशन आहे. तुम्ही व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून विचारायला मुळीच विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहे किंवा रेग्युलर व्हिडिओ बघताय पण अजून सबस्क्राईब नाही केलं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. पुण्याच्या प्रत्येक भागात जाऊन त्या प्रोजेक्टचा अभ्यास करून फक्त क्लिअर आणि लीगल प्रॉपर्टीजच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. पर्सनलाइज सर्व्हिस देण्याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करतो. कस्टमरला कधीच कुठले चार्ज करत नाही. चांगले व्हिडिओ, चांगला कॉन्टेंट लोकांपर्यंत कसा नेता येईल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करा जे तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक जे भारताच्या बाहेर राहतात ते सदाशिव पेठेमध्ये घर शोधतात ते, कारण त्यांनासुद्धा इथं घर घेण्यासाठी निश्चित मदत होऊ शकेल. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.